शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली। मोदींनी शरद पवारांच्या प्रकृती संदर्भात विचारणा केली असून पवारांच्या एनर्जीचं त्यांनी कौतुक केलं आहे। खासदारांनी मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा केली। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि 8 खासदारांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे। या भेटीत प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती कोल्हेंनी दिली। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली। 8 खासदारांनी पंतप्रधानांच्या समोर महाराष्ट्रामधील दुष्काळ आणि सिंचनाशी संबंधित समस्या मांडल्या। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली। उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सरवर उपचारासाठी रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली। जुन्या प्रस्तावित मार्गावरूनच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली। साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली। सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं। या जास्तीत जास्त या पॉलिटिकलपेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या। या भेटीत मोदींनी खासदारांकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच पवारांचं कौतुकही केलं। कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर पीएम केअर मधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट नंबर अशा पद्धतीनं माननीय पवार साहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं। पवारांचे खासदार लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करतील असा दावाही केला जात होता। काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी शंका बोलून दाखवली होती आणि त्यावरही अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत, कडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहेत। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे।